महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। गणपती अप्पाला वंदन करतो। महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो आणि स्वर्गीय रतनशेठ पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मी माझी सुरुवात करतो। ड्राइव्ह केलं सॉफ्टने खेळतात डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर आहेत। एक धाव झाली पूर्ण आणि थोडंसं खराब क्षेत्ररक्षण सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय। मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा। हरिश्चंद्र आणि विनोद ही जोडी आहे। गोलंदाजी मार्कवरती फुलाजी आहेत। या पहिल्या षटकामध्ये 5 षटकांचा सामना आहे। पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा वेळ असेल। 5 षटकांसाठी 25 मिनिटांचा वेळ आहे। टाइम मॅनेजमेंट फार महत्त्वाची गोष्ट आहे या स्पर्धेमध्ये, त्यामुळे विनंती असेल पंचांना देखील आपण देखील सक्त ताकीद द्यायची आहे खेळाडूंना। स्टॉप वॉच सुरू आहे। बॅकफुटला गेले टॅप करता चेंडूला क्षेत्ररक्षक घेत आहेत। शॉर्ट पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्यावरती मिळते 1 धाव आणि या एका धावेने धावसंख्या आपण पाहू शकाल 3 धावा धावफलकावरती आहेत। सुरुवात खूप चांगली केली आहे। या मॅच मध्ये टॉस जिंकला होता, बॅटिंग स्वीकारली आहे चिंचोळ्याचा पाडा या टीमने। 40+ हे क्रिकेट आपण अनुभवतोय आणि 40+ ची एक टॅगलाईन आहे 1 धाव आरोग्यासाठी आणि ते चित्र आपण पाहतोय। खूप चांगला फिटनेस राखलाय सर्वांनी। ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग आहे। मिडऑनला फिल्डर येतील चेंडूवरती उचलतील फेकतील तोपर्यंत या 2 धावा पूर्ण होत आहेत। गुड रनिंग बिटवीन द विकेट। धावसंख्या 2 ने पुढे जाईल 5 धावा धावफलकावरती। आमच्या सोबत आमचे ऑफिशियल गुणलेखक पिंट्या जोशी आहेत, लेजंड क्रिकेटर। काटेई 40+ आणि खिडकाली 40+ या 2 संघांमध्ये यापुढील सामना असेल। दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल। खिडकाली 40+ आणि काटेई 40+ या 2 टीम मध्ये यापुढील सामना। गोलंदाजी मार्कवरती फुलाजी। फुल टॉस चेंडू होता। बॅट आणि चेंडूचा संपर्क होऊ शकला नाहीये आणि येत्या डॉट बॉल। धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 5। षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे फुलाजी यांचं। घेसर 40+ हा संघ पाहायला मिळतोय। आतापर्यंत संत आणि सावध सुरुवात केली आहे चिंचोळ्याचा पाडा या टीमने। ड्राइव्ह करता स्ट्रेट ड्राइव्ह आहे। डीप मधून फिल्डर येतील, डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित आणि त्याच्यावरती मिळते 1च धाव। धावसंख्या 1 ने पुढे जाईल 6 धावा धावफलकावरती। चांगली गोलंदाजी होतीये या पहिल्या षटकामध्ये कारण की P1चं हे षटक सुरू आहे आणि 2च खेळाडू हे 30 सर्कलच्या बाहेर आहेत आणि इकॉनॉमिकल गोलंदाजी एकही मोठा फटका आला नाहीये आतापर्यंत या षटकामध्ये। 5 चेंडू अचूक लाईन अचूक टप्प्यावरती फेकलेत। फुल टॉस चेंडू आहे। ऑन साइडला ड्राइव्ह करतात। लॉफ्टेड ड्राइव्ह आहे डीप मध्ये। लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत। एका हातामध्ये हा चेंडू अडवलाय आणि मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 8। तकदीर पाटील यांचं देखील आगमन होते। वेलकम स्वागत आहे। प्रचंड मेहनत आहे या स्पर्धेमध्ये। तकदीर पाटील असतील, आकाश पाटील, रोहन पाटील असतील, आशिष पाटील असतील, यश पाटील असतील आणि जय गावदेवी क्रिकेट संघ शेडोन बी असेल यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन। बघा मिनिट थांबवतोय। 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा वेळ आहे। स्टॉप वॉच पंच सुरू आहे। जर 4 षटक सचिन कडूसर 20 मिनिटांमध्ये झाली नाही तर पॅनल्टीच्या स्वरूपात 5व्या षटकामध्ये 1 अतिरिक्त खेळाडू आतमध्ये येईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। शिस्तबद्ध ही स्पर्धा आहे आणि यापुढील सामना असेल खिडकाली 40+ आणि काटेई 40+। खिडकाली 40+ या टीमचे संघनायक इथे उपस्थित आहेत। विनंती असेल आपण या व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे आणि काटेई 40+ या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण देखील लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं आहे। इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल। गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल या दुसऱ्या षटकामध्ये येत आहेत
बघा 12 मॅन नाहीये गेसर 40+ त्या टीमचा. नाव सांगायचंय आनंद गायकर. विलासदादा पाटील देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. प्रचंड मेहनत आहे या स्पर्धेमध्ये. क्या बात आहे. क्रॉस बॅटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू आपण पाहिला. सुरेख गोलंदाजी, आतमध्ये येतोय चेंडू, इन स्विंगच्या माध्यमातून आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 8. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. सागर फराड, रोशन फराड आणि त्यांची टीम आपण पाहू शकाल. त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट. काटई आणि खेडकाली 40+ या दोन टीम मध्ये या पुढील सामना असेल. बॅटची कडा आणि सॉफ्ट डिसमिसल. सुरेख झेल पकडलाय. फलंदाज झालाय, बाद लागतोय. हा पहिला धक्का विनो रमेश यांनी हा झेल पकडलाय यष्ट्यांच्या पाठीमागे. डान्सिंग डाऊन द विकेट, स्टेप आउट झाले होते. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. आलाय हा डॉट बॉल. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय या मॅच मध्ये. चिंचोल्याचा पाडा या टीमला टॉस जिंकला होता, बॅटिंग स्वीकारली आहे या संध्याकाळच्या सत्रामध्ये. अपेक्षित सुरुवात होऊ शकली नाहीये आतापर्यंत या सामन्यामध्ये. डान्सिंग डाऊन द विकेट, ड्राईव्ह केलं डीप मध्ये. फिल्डर आहेत मिड विकेटला. एक धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 9. नवनीत दादा वजे यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. रागाई लॉन्सचे ते मालक आहेत आणि त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती. क्या बात आहे. अप्रतिम चेंडू आपण पाहिला. बॅट अँड पॅडच्या मधून निघून जातोय रमेशच्या हातामध्ये आणि आला हा डॉट बॉल. पहिल्या षटकामध्ये होते 8 आणि या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी करतोय. 5 चेंडू फेकलेत. गोलंदाज आनंदने अवघी 1 धाव खर्च केली आहे आणि 1 फलंदाज देखील बाद केलाय. एक चेंडू शिल्लक या षटकातील. ड्राइव्ह करतायत. ऑफ ड्राइव्हचा फटका आहे. लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर आहे. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. 1 धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावांनी पहिल्या 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1 बाद 11. समाप्तीनंतर ऑनफिल्ड पंच सचिन कडू सर आणि मनोज पवार सर हे 2 ऑफिशियल पंच आपण पाहतोय. टीव्ही अंपायर करताना तिसरे पंच अरविंद म्हात्रे सर. एकूण 3 पंच आहेत. नामवंत पंच आहेत या सीझन मध्ये. मनोज पवार सर आणि
सचिन कडू सर खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. डे नाईट ते काम करतायत. सचिन कडू सर मॅन फ्रॉम रोहिंजन आणि मनोज पवार सर मॅन फ्रॉम उत्तर शिव. गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. या तिसऱ्या षटकामध्ये ज्ञानेश्वर येत आहेत. या तिसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पहिल्या 2 षटकांमध्ये राहिली आहे. घेसर 40+ या टीमची. चला काटे 40+ या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी या, कारण की खिडकाली 40+ या टीमचे संघनायक इथे उपस्थित आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी, अप्रतिम चेंडू आपण पाहिला आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 11. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल नवनीत दादा वजे उपस्थित आहेत. रागाई लॉन्चचे ते मालक आहेत. लॉफ्टेड इट ऑन साइडला विकेट केलाय. क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत. एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय फायनली साईनाथ भोईर यांनी आणि मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 13. धावसंख्या आहे 13. षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे. यावेळी चांगला स्ट्रोक आहे. टीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. थोडीशी फंबल झाले आणि फायदा घेतला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल 15. संत वाते इंद्रायणी त्याचप्रमाणे संत गतीने धावफलक पुढे जाताना मोठे फटके मारावे लागतील. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न आणि शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत आणि त्याच्यावरती मिळते एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 16. एकही चौकार एकही षटकार आला नाहीये आतापर्यंत या इनिंग मध्ये. गिअर चेंज करावा लागेल. टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांच्या मॅच मध्ये 50 धावा तरी बनवावे लागतील. ऑन साइडला पुल गेलाय, पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या बाहेर. HBM षटकार. जाईल 22 धावा धावफलकावरती. स्वर्गीय रतनशेठ पाटील साहेबांच्या नावाचं गुणगान गाणारे हे गीत आपण ऐकलं डीजे मास्टरच्या माध्यमातून. अजून एक तडाखा आपण पाहतोय. मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा HBM. टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल कारण की आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल खिडकाली 40+ या टीमचे संघनायक इथे उपस्थित आहेत.
पहिले 3 सामने हे 40+ होणार आहेत. 2 सामने रेग्युलर आहेत. त्यानंतर विनर विनर हा तिसरा सामना 40+चा होणार आहे. तो सामना 4 षटकांचा असणार आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने रेग्युलर हाफला आपण सुरुवात करणार आहोत आणि त्यामधील पहिला सामना प्रियांश 11 वडवली बी. चला विनंती असेल थोडंसं फास्ट खेळायचं आहे. घेसर 40+ या टीमला ही सूचना असेल. कोळेगावचे समाजसेवक आदरणीय हिरामन म्हात्रे साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सेकंड स्पेल मध्ये येतात आनंद. ज्या आनंदने दुसऱ्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्या होत्या. 1 विकेट देखील मिळवली होती. तोच आनंद येतोय. बॅकफुटला गेले ऑन द टॉस खेळतायत. अप्पर कट सीमा रेषेच्या बाहेर बॅकवर्ड पॉइंट सीमा पार येतोय हा HBM चौकार. तर 32 धावा. आता मात्र चांगली बॅटिंग होतीये. आक्रमण चढवलं जात आहे या इनिंग मध्ये. थोडीशी शांत सुरुवात झाली होती आणि त्यानंतर 2 षटकार 1 चौकार आलाय. यस बॅटची कडा आहे आणि सुरेख झेल पकडलाय. रमेश यांनी फलंदाज झाल्या बाद लागतोय हा दुसरा धक्का. फलंदाज सुधीर बॅक टू द पवेलियन. आणि विनंती असेल मनोज पाटील यांना की दादा आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. जय गावदेवी क्रिकेट संघ शिरडोन बी आयोजित. शिरडोन गावचे समाजसेवक उद्योजक जगदीश पाटील साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दरम्यान हा झेल सोडला जातोय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळतंय आणि मिल्टील्या चेंडूवरती 1 धाव. धावसंख्या आहे 33. प्रकाश आणि फलंदाज हरिश्चंद्र ही जोडी आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज हरिश्चंद्र आहेत ज्यांनी 2 षटकार लगावलेत या इनिंग मध्ये. ड्राईव्ह करतायत. कॉपी बुक स्टाईलने खेळतायत. यावेळी चांगले क्षेत्ररक्षण अलोंग द कार्पेट हा चेंडू गेला होता वाईडिश लॉंग ऑफला. त्याच्यावरती मिल्टीला एकूण 2 धावा. चांगली बॅटिंग हरिश्चंद्र करतायत या इनिंग मध्ये. खऱ्या अर्थाने डावाला सावरण्याचं काम केलंय. या संघाला सावरण्याचं काम केलंय. वैयक्तिक खेळतोय. 2 षटकारांच्या साह्याने 21 या धावसंख्येवरती. खिडकाली गावचे समाजसेवक आणि 40+चे एक जुने जाणते खेळाडू उत्तम भोईर साहेबांना विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील. उत्तम पवार यांना विनंती आहे आपण या व्यासपीठावरती लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या बाहेर HBM चौकार.
शिल्लक आहे या चौथ्या षटकामधील 5 षटकांचा सामना आहे. दोन नामवंत संघांमध्ये टॉस जिंकला होता आणि बॅटिंग स्वीकारली आहे आणि सुरुवात खूप चांगली केली आहे. चिंचोल्याचा पाडा 40+ या टीमने या मॅच मध्ये. पुन्हा एकदा ड्राइव्ह करतायत लॉंग ऑफ द टीप मध्ये फील्डर आहेत. एक धाव झाली पूर्ण. खराब क्षेत्ररक्षण. जणू का या फटकेचे चटके लागलेत. येतोय हा HBM चौकार आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 43-43. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. गोलंदाज आहेत या अंतिम षटकामध्ये साईनाथ भोईर कॅप्टन येतोय या अंतिम षटकामध्ये. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न आणि धावबाची संधी आहे. विकेटचं पतन. फलंदाज झाल्या बाद लागतोय. अजून एक धक्का. प्रकाश बॅक टू द पवेलियन. आहे विनंती असेल. विलास पाटील यांना विनंती आहे आपण जायचं आहे. तिसरे पंच करंगी ऍक्शन वरती आक्षेप घेतलेला आहे. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल वसंतदादा पाटील देखील आहेत. घारिवली 40+ या टीमचे संघनायक आणि एक लेजंड क्रिकेटर. त्यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. शैलीवरती आक्षेप आहे. रेवण पाटील यांचं देखील इथे आगमन होत आहे. वेलकम स्वागत आहे. एक लेजंड क्रिकेटर शेडोंजे आणि त्यांचं देखील स्वागत करूया या स्पर्धेमध्ये. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. दादा या पण ऑन साइडला पाठवलाय. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. HBM षटकार. पस्तीस या धावसंख्येवरती आउटस्टँडिंग बॅटिंग करतोय या इनिंग मध्ये. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. पुन्हा एकदा हुक करतात. फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. HBM चौकार.
आणि वैयक्तिक खेळतो 39. या धावसंख्येवरती बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. संघ अडचणीमध्ये सापडला होता आणि या संघाला सावरण्याचं काम केलंय हरिश्चंद्र यांनी. पुन्हा एकदा शॉर्ट टर्म पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल, HBM षटकार. क्या बात आहे. डीजे मास्टर जितू यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अविनाश साऊंड पापडीचा पाडा आमचे डीजे मास्टर जितू आहेत आणि प्रेक्षकांची मन जिंकलेत या 3 रात्रींमध्ये. आणि चौथा डे नाईट फॉर्मॅट आहे. यस, फलंदाज झालाय बाद. सुटकेचा श्वास घेतला असेल घेसर 40+ या टीमने, कारण की ही गोल्डन विकेट मिळवली आहे. हरिश्चंद्र म्हात्रे बॅक टू द पवेलियन. टाळ्या होऊन जाऊ द्या. 45 धावांची विस्फोटक इनिंग साकारली आहे हरिश्चंद्र म्हात्रे यांनी. आउटस्टँडिंग बॅटिंग आणि संघाची धावसंख्या आहे 59. 4 षटकार आणि 2 चौकार लगावले या इनिंग मध्ये. चला दोन्ही कॅप्टनला विनंती असेल खिडकाली 40+ आणि काटे 40+. टॉस साठी या. लोअर फुल टॉस चेंडू होता. धावबाची संधी आहे. विकेटचं पतन. फलंदाज झाले बाद. दोन्ही संघनायक इथे उपस्थित आहेत. काटे 40+ आणि खिडकाली 40+ या 2 टीम मध्ये यापुढील सामना असेल. सामना 5 षटकांचा आहे. पहिल्या फेरीतील सर्व सामने 5 षटकांचे असतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आणि नवनीत दादा वजे यांचे शुभ हस्ते आपण करूया यापुढील सामन्याचा टॉस. चला विनंती आहे दोन्ही कॅप्टन काटे 40+ आणि खिडकाली 40+ दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण या टॉस साठी. टेल असं कॉल आहे. आले टेल. काटे 40+ या टीमने टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? 5 मिनिटात सांगतो दादा उद्या. डिसिजन पेंडिंग आहे. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? एकंदरीत डे नाईट फॉर्मॅट आहे. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? नियोजन तर सुंदर आहे आणि ते आम्हाला खेळायला संधी मिळाली त्याच्याचा धन्यवाद करतो. आणि 40+ रेग्युलर संघाने मला त्यांना एक प्रश्न सांगायचा आहे की क्रिकेट आहे, क्रिकेटसारखं खेळा, मैत्रीसारखं क्रिकेट खेळलं पाहिजे, हेच मला त्यांना सांगायचं आहे. नक्कीच शुभेच्छा असतील. खूप चांगला संदेश आपण दिलेला आहे 40+च्या माध्यमातून. दादा टॉस गमावलाय, त्यांचा निर्णय पेंडिंग आहे. जर तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? फिल्डिंगच असते. निर्णय पेंडिंग आहे. अगदी काही क्षणांमध्ये निर्णय येईल.
एकंदरीत या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण पाहतोय डे नाईट फॉर्मॅट आहे, त्यामध्ये 40+ संघांना संधी मिळते. या संकल्पनेबद्दल काय म्हणणं असेल? 40+ साठी आज ज्या डे नाईटच्या स्पर्धा होतात हे 40+ खेळाडूंसाठी पर्वणी आहे आणि सुंदर आयोजन आहे आणि आयोजन करणे इतकं सोपं नसतं. नक्कीच शुभेच्छा असतील सामन्यासाठी. नाईट आयोजन करणं खूप मोठी गोष्ट असते आणि त्यामध्ये 40+ संघांना संधी मिळते, हे देखील भाग्याची गोष्ट आहे 40+ संघांसाठी. टॉस जिंकलाय काटेरी 40+ टीमने आणि त्यांचा निर्णय पेंडिंग आहे. वळूया आपण सामन्याकडे, जिथे विद्यमान सामना सुरू आहे. 60 धावा बनवायच्या आहेत घेसर 40+ या टीमला. आहेत आणि सलामीची जोडी आपण पाहतोय घेसर 40+ या टीमची. स्ट्राइक इनला फलंदाज आहेत साईनाथ भोईर आणि फुलचंद ही जोडी आहे आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहेत हरिश्चंद्र, ज्यांनी पहिल्या इनिंगमध्ये 45 धावांची इनिंग साकारली आहे. तेच येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. जेन्युइन ऑलराऊंडर आहे, अष्टपैलू खेळाडू आहेत. 60 धावांचं टार्गेट आहे दोन्ही संघांना. आपण देऊया या सामन्यासाठी लाख शुभेच्छा. पहिला चेंडू, अप्रतिम टायमिंग, परंतु क्षेत्ररक्षक आहेत आणि चौथ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल पकडलाय. लॉंग ऑन सीमा रेषेवरती बंटीने फलंदाज झाले बाद आणि पहिल्या चेंडूवरती ही गोल्डन विकेट मिळवली आहे. फलंदाज साईनाथ भोईर. बॅक टू द पवेलियन. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. 40+ ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आदरणीय अर्जुनभाई पाटील साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. विनंती असेल साहेबांना की आपण या व्यासपीठावरती इन ऍक्शन मध्ये असतील या पुढीलच्या मॅच मध्ये. अर्जुनभाई पाटील. चला घेसर 40+ एक खेळाडू पाठवा. आपण नावं माहिती नाहीयेत बघा, विनंती असेल. बॅट्समनची नावं माहिती नाहीयेत, जे शेवटी येतील बॅटिंग करण्यासाठी त्यांना पाठवा, कारण की YouTube लाईव्ह ही स्पर्धा आहे, मानाची स्पर्धा आहे, त्यामुळे विनंती असेल. फुलचंद भोईर आहेत, दोन्ही फलंदाज फुलचंद आहेत. एक ज्युनियर आहे, एक सिनियर आहे. 40+ हे क्रिकेट आहे.
ओव्हर द विकेटने यावी स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. हा फटका क्रिकेट मधला सेफ फटका, क्रिकेट मधला देखना फटका. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून HBM चौकार. अध्यक्ष आदरणीय अर्जुनभाई पाटील साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय रतनशेठ पाटील स्मृती चषकाचं आयोजन पाहायला मिळत आहे. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. धावबाची देखील संधी होती परंतु येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 4. चांगली गोलंदाजी होते हरिश्चंद्र म्हात्रे यांच्या माध्यमातून आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकाल. 40+ क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आदरणीय श्री अर्जुनभाई पाटील साहेब. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, विकेट किपर बीट झाले, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅकअप आहे आणि तोपर्यंत मिळते 1 धाव. पंच बॅटकट आहे का? यस, बॅटकट आहे. सचिन कडू सरांचा इशारा बॅटकटचा येतोय. झेल ड्रॉप केलाय. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, पंच करतायत इनफिल्डच्या वरून. अपिश अँड पनिश, सीमा रेषेच्या बाहेर. HBM चौकार. डॉट चेंडूची समाप्ती. 51 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 23 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 23 चेंडू आणि 51 धावांची गरज आहे. गोलंदाज आहेत नितेश. या दुसऱ्या षटकामध्ये फुल टॉस चेंडू होता, बॅटची कडा लागते, शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत, त्याच्यावरती मिळते 1च धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती आहेत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. 40+ क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आदरणीय अर्जुनभाई पाटील साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खूप चांगल्या फॉर्म अजून एक चौकार येतोय. HB विकेट गमावली आहे आणि त्यानंतर चौकारांची आतिषबाजी सुरू आहे. पुढे जाईल 14. 1 बाद 14 ही धावसंख्या आहे.
टॉस जिंकलाय काटेरी टीमने, निर्णय पेंडिंग आहे. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून गॅप मधून सीमारेषेच्या बाहेर, वन बाउन्स ओव्हर द लाईन, HBM चौकार. धावसंख्या आहे 14, 1/14 ही धावसंख्या आहे. 18 धावा धावफलकावरती आहेत. धावफलकावरती षटक क्रमांक सुरू आहे. हे दुसरं 60 धाव बनवायचे आहेत 5 षटकांमध्ये. नेक्स्ट मॅच काटे 40+ आणि खिडकाली 40+ या दोन टीम मध्ये आहे. काटे 40+ या टीमने टॉस जिंकलाय, त्यांचा निर्णय पेंडिंग आहे. 5 षटकांचा सामना असेल. गोलंदाज पुन्हा एकदा नितेश. आक्रमणाला सुरुवात केली आहे. आक्रमण चढवलं जाते नितेशच्या गोलंदाजीवरती. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून खेळतात. गॅप मोठी आहे. चेस सुरू आहे. प्रयत्न सुरू होते. प्रयत्नांना यश मिळत नाहीये. सीमारेषेच्या बाहेर सलगचा येतोय. हा चौथा HBM चौकार. धावसंख्या आहे 22. धावसंख्या आहे 22. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. चांगली बॅटिंग सुरू आहे या षटकामध्ये. क्या बात आहे. सुरेख चेंडू, परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. बॅट अँड पॅडच्या मधून निघून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये आलाय हा डॉट बॉल. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 22. जिंकण्यासाठी अजूनही 38 धावांची गरज आहे. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडू आणि बनवायच्या धावा 38. या मॅच मध्ये घेसर 40+ या टीमला. षटकांसाठी सचिन कडू सर 11 मिनिटं घेतली आहेत, त्यामुळे विनंती असेल आपण देखील सक्त ताकीद द्या. 18 चेंडू आणि 38 ची गरज आहे या मॅच मध्ये. हरिश्चंद्र येत आहेत गोलंदाजी मार्क वरती या तिसऱ्या षटकामध्ये. 18 चेंडू शिल्लक आहेत. 38 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. सामना स्पीडअप करायचा आहे, विनंती असेल.
ऑन साईडला खेळतायत, क्षेत्ररक्षक येत आहेत. शॉर्ट लेगला हा चेंडू फील्ड होतोय, पायाने हा चेंडू अडवलाय, त्याच्यावरती मिळते एकच धाव. धावसंख्या 23. 23 धावा धावफलकावरती आहेत. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पडलेगावचे समाजसेवक उद्योजक आदरणीय तुकाराम म्हात्रे साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय रतनशेठ पाटील स्मृती चषकामध्ये क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. डे नाईट फॉर्मॅट आहे. हाफ ट्रॅकर पुल केलाय. पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल. HBM षटकार. आहेत. ड्राईव्ह करतायत. कव्हर ड्राईव्हचा फटका आहे. गॅप भरपूर मोठी आहे. आउटफील्ड देखील फास्ट आहे. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर. सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत खणखणीत. HBM चौकार. भोईर आहेत सिनियर. त्याने आतापर्यंत 5 चौकार आणि 1 षटकार लगावलाय. एकही सिंगल एकही डबल घेतली नाहीये या इनिंग मध्ये. चौकार षटकारांची आतिषबाजी करतोय फुलचंद भोईर सिनियर. हाफ ट्रॅकर आहे. क्या बात आहे. ग्लोरियस स्ट्रोक. डीप कव्हर पॉइंट. सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा HBM चौकार. खऱ्या अर्थाने ज्याप्रमाणे पहिल्या इनिंग मध्ये हरिश्चंद्र म्हात्रेने बॅटिंग केली होती, त्याच हरिश्चंद्र म्हात्रेचा खरपून समाचार सेकंड इनिंग मध्ये घेतला जातो. विकेट किपरने केली चूक. चुका चुका आणि चुका होत आहेत. बॅटची कडा होती आणि हा झेलला ड्रॉप केलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळतंय फुलचंद भोईर सिनियर यांना, कारण की दोन्ही फुलचंद भोईर आहेत. बॅटिंग करण्यासाठी एक ज्युनियर आणि एक सिनियर. स्ट्रायकिंगला आता मात्र फुलचंद भोईर ज्युनियर येत आहेत. 13 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या धाव 22. डान्सिंग डाऊन द विकेट. धावाची संधी आहे. यस, विकेटचं पतन. फलंदाज झाल्या बाद लागतोय. अजून एक धक्का घेसर 40+ या टीमला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 38-38. जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लकीत 12.
आहे या मॅच मध्ये. सामना स्पीडअप करायचा आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा धावफलकावरती आहेत. 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 22 ची गरज आहे घेसर 40+ या टीमला. घेसर 40+ या टीमने खूप चांगलं कमबॅक केलंय, कारण की पहिल्या चेंडूवरती विकेट गमावली होती, त्यानंतर 38 धावांची पार्टनरशिप बनवली आणि 38 या धावसंख्येवरती दुसरा फलंदाज देखील बाद झालाय. आमचे ओमसाई MTC लाईव्हचे फाउंडर साई भक्त रोशन फराड यांचे इथे आगमन होत आहे. वेलकम, स्वागत आहे. 12 चेंडू 22 ची गरज आहे या मॅच मध्ये. आपल्या व्यासपीठावरती मान्यवरांची मांदियाळी आपण पाहू शकाल. मान्यवर उपस्थित आहेत. मॅन ऑफ द सिरीजची नक्कीच 2 व्हीलर बाईक देखील येते. हिरो HF 100 ही बाईक आहे मॅन ऑफ द सिरीज साठी. सतरा मिनिटे घेतलेली आहेत. विनंती असेल 3 मिनिटांचा वेळ आहे या षटकासाठी. जास्त वेळ घेतायत. 12 चेंडू आणि 22 ची गरज आहे या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्क वरती सुधीर. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लॉप करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. येणारे 11 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे घेसर 40+ या टीमने. खूप चांगली बॅटिंग करतोय फलंदाज फुलचंद भोईर सिनियर. ऑन साइडला पूल केलाय, सीमा रेषेच्या बाहेर हा येतोय षटकार. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी अब हमारी. येतोय HBM षटकार. आदर करतायत आमचे DJ मास्टर जीतू. बॅटची कडा आहे. चेंडू हवेमध्ये होता, परंतु नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू पडतोय. त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 45 धावा जिंकण्यासाठी अजूनही 15 धावांची गरज आहे. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यस, बॅटची कडा आणि फिंगर अप. फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन लागतोय. अजून एक धक्का. आनंद बॅक टू द पवेलियन. मध्ये 40+ चा सामना आहे आणि चेसिंग कंपल्सरी असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे. 40+ क्रिकेट संघटनेचे नियम लागू आहेत. यावेळी पूल केलाय, पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमा रेषेच्या बाहेर. HBM चौकार. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने आले, त्यानंतर शफल झाले फलंदाज आणि पुल केलं सीमा रेषेच्या बाहेर. हा चौकार येतोय. 7 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 7 चेंडू बनवायच्या धावा 11. सामना जिंकण्यासाठी घेसर 40+ या टीमला.
ड्राईव्ह करतायत, सॉफ्ट हँड खेळतायत. एक धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. खराब क्षेत्ररक्षण. चुका चुका आणि चुका होत आहेत. जिथे 2 धाव होत्या तिथे मात्र मिळतील या चेंडूवरती 3 धावा आणि ओव्हरथ्रो झालाय. 4थी धाव पूर्ण होईल का? काय घडतंय? फनी मोमेंट. मोये मोये ही क्लिप व्हायरल होईल ओमसा MTC लाईव्हच्या माध्यमातून. लेझी क्रिकेट. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं आणि मिळतील्या चेंडूवरती एकूण 4 धावा आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 53. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 7. या चेंडूवरती 6 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे या सामन्यामध्ये. काटेई संघ निर्णय कळवायचा आहे. फिल्डिंग आहे. यस, टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली आहे काटेई 40+ या टीमने या पुढीलच्या सामन्यामध्ये. अध्यक्ष चषक देखील कमिंग सून आहे तुमच्या भेटीसाठी. येणाऱ्या कालावधीमध्ये अर्जुनभाई पाटील साहेबांच्या माध्यमातून अध्यक्ष चषक तुमच्या भेटीसाठी येणार आहे. आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकाल घारिवली टीमचे एक लेजंड क्रिकेटर संघनायक वसंत पाटील आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आहेत. त्यांच्यासोबत सर्व मान्यवर इथे उपस्थित आहेत. त्या सर्व मान्यवरांचं आपण करूया स्वागत या स्पर्धेमध्ये. सहा चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. 23 मिनिटं घेतलीत पंच. काय करायचं निर्णय तुम्ही घ्या. 4 षटकांसाठी 23 मिनिटं घेतली मनोज पवार सर. नाही ना, चला सामना सुरू ठेवायचा आहे. सामना सुरू ठेवा. 6 चेंडू आणि 7 ची गरज आहे. फुलचंद काय बॅटिंग करतोय. लॉफ्टेड इट into the slot and out of the plot. सीमा रेषेच्या बाहेर. long big way, mighty huge maximum. It's out of the park. H तर फुलचंद साठी टाळ्या होऊन जाऊ द्या. 44 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. एका धावीची गरज आहे आणि 50 साठी 6 धावांची गरज आहे. फुलचंद पुन्हा एकदा आणि लॉब केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. अर्धशतकी खेळी साकारली आहे. फुलचंद साठी टाळ्या होऊन जाऊ द्या. बॅट दाखवायची आहे. या स्पर्धेमधील 40+ माध्यमातून दुसरं अर्धशतक आपण पाहतोय. पहिलं अर्धशतक मनोहर भोईर नारिवली आणि दुसरं अर्धशतक आपण पाहतोय फुलचंद भोईर सिनियर घेसर 40+. क्या बात आहे. अप्रतिम बॅटिंग आपण पाहिली. पहिल्या चेंडूवरती साईनाथ बाद झाले होते आणि त्यानंतर वैयक्तिक नाबाद 50 धावांची विस्फोटक इनिंग साकारली आणि आपल्या टीमला घेसर 40+ या टीमला सामना जिंकून दिलेला आहे. अभिनंदन घेसर 40+ या टीमचं आणि हार्ड लक चिंचोल्याचा पाडा या टीमचं. चला आपण मॅन ऑफ द मॅच घोषित करूया आणि त्यानंतर विशेष सन्मान देखील करूया. आपल्या व्यासपीठावरती नवनीत दादा वजे उपस्थित आहेत आणि त्यांचे इथे आपण विशेष सन्मान करूया. चिंचोल्याचा पाडा गावचे उद्योजक समाजसेवक आणि रागाई लॉन्चचे ते मालक देखील आहेत. त्यांचे देखील इथे आपण विशेष सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. नेहमीच आपण त्यांचा मामा
अंडरमध्ये संघ पाहत असतो रियांश 11 त्यांच्या मुलाच्या नावाने जय रागाई क्रिकेट संघ. त्यानंतर आपण सन्मान करूया